श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर। सर्वांचे कल्याण हो, सर्वांना सुखी ठेवो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना। स्वामी म्हणतात, बाळा, ज्या शत्रूने तुझे वाईट केले, तुझ्या मुलांचे वाईट केले, म्हणूनच बाळा, या सर्वांमधून तुला अलगद बाहेर काढण्यासाठी, तुझी मदत करण्यासाठी, तुला माझे दिव्य आशीर्वाद प्राप्त करून देण्यासाठीच हा दिव्य संदेश तुझ्यासमोर आम्ही घेऊन आलो आहोत। हो बाळा, तू सत्य ऐकत आहेस, कारण आजपर्यंत ज्या काही दुःख, यातना, ज्या काही वेदना तू सहन केल्या आहेस, त्या सर्व काही या स्वामी माऊलींपर्यंत पोहोचल्या आहे। हो बाळा, या सर्वांमधून तुला आता बाहेर पडण्याची योग्य वेळ आली आहे। म्हणूनच या शत्रुपीडेतून तुला मुक्त करण्यासाठीच तुझ्यासमोर हा पवित्र संदेश आला आहे। आता यानंतर, या संदेशानंतर तुझ्या जीवनामध्ये खूप मोठा अद्भुत चमत्कार घडणार आहे। हो बाळा, ज्या लोकांनी तुझे वाईट केले, तुझ्या डोळ्यातून अश्रू काढून तुला खूप काही त्रास देऊन तुला तुझ्या आयुष्यातून पूर्णतः दूर केले आहे, तुला कुठल्याही प्रगतीपथावरती जाऊ दिले नाही, तुझ्या प्रत्येक कार्यामध्ये या लोकांनी अडचणी निर्माण केल्या आहेत, तुझ्या मुलांना याच शत्रूंमुळे खूप काही त्रास झाला आहे, पण बाळा, यापुढे नाही। हे सर्व काही संपुष्टात आणण्यासाठीच ही ब्रह्मांडाची शक्ती स्वामी आई आता तुझ्यासोबत आहे। या स्वामी माऊलींचे अद्भुत चमत्कार आता पाहावयास तयार हो। आता तुझे शत्रू देखील हे सर्व काही पाहून तुझा हेवा करतील, तुझ्यासमोर येऊन तुझी क्षमा मागतील। बाळा, ज्या काही तुझ्या आयुष्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत, प्रत्येक कार्यामध्ये तुला बाधा निर्माण करण्यात आली आहे, बाळा, तुला काय वाटते, आम्ही काय पाहत नाही, आम्ही सर्व काही जाणत असतो, पण तू आमच्या निरपेक्ष भक्तीमध्ये कधीही अंतर दिले नाही। तुझ्या आयुष्यामध्ये एवढे मोठे वादळ येऊनही, इतकी मोठी संकटे तुझ्यासमोर उभी राहूनही तू आमच्या भक्तीपासून कधीही अलिप्त झाला नाही। तुझ्या मुखामधील अखंड नामस्मरणामध्ये कधीही तू खंड पडू दिला नाही। बाळा, याच गोष्टीवर ही स्वामी आई खूप प्रसन्न झाली आहे आणि म्हणूनच तुझ्या या तीव्र वेदना, हे दुःख, या यातना, या सर्वांमधून माझ्या स्वामीप्रिय बाळाला आम्ही अलगद बाहेर काढण्यासाठीच या दिव्य संदेशामार्फत तुझ्यासमोर आलो आहोत। तेव्हा बाळा, आमचा विश्वास आहे की माझा स्वामीप्रिय बाळ या संदेशाकडे दुर्लक्ष करणार नाही। हा संदेश शांत मनाने शेवटपर्यंत तू ऐकणारच, कारण तुला माहीत आहे हे संदेश फक्त तुझ्या आयुष्यामध्ये येण्याचे निमित्त आहे। खरे कारण तर हेच आहे की तुझ्या दुःखी मनाला फुंकर घालण्यासाठी, तू जे काही आजपर्यंत त्रास सहन केले आहेस, त्या सर्वांमधून तुला बाहेर खेचून आणण्यासाठी, तुझ्या आयुष्यामध्ये सुखाचे, आनंदाचे, वर्षावाचे दिवस आणण्यासाठीच आमचे हे शुभ आशीर्वाद आणि हे संकेत आणि हे शुभ मार्गदर्शन कार्य करत असते। म्हणूनच बाळा, फक्त हे निमित्त आहे की तुझ्यासमोर हे आमचे सुंदर मार्गदर्शन येत आहे आणि तू स्वतःला खूप भाग्यशाली बाळ समज आणि या संदेशाचा स्वीकार करून शेवटपर्यंत शांत मनाने हे सुंदर मार्गदर्शन ऐकून तर पहा। स्वामी म्हणतात, बाळा, भाग्य बदलण्याची वेळ आता आली आहे, खूप मोठा भाग्यात चमत्कार घडण्याची वेळ आली आहे। बाळा, सर्व काही मनातील नकारात्मक विचार बाजूला सार। सर्व काही भूतकाळामध्ये तू जे काही सहन केले आहेस, तुला या शत्रूने जे काही सहन करावयास लावले आहे, बाळा, सर्व काही मनातून, तुझ्या डोक्यातून बाजूला काढ आणि तुझ्या डोक्यामध्ये, तुझ्या मनामध्ये फक्त एकच निर्णय या क्षणापासून घे की तुझे जीवन बदलण्याची सर्वस्वी जबाबदारी फक्त तुझी आहे। कारण तू जे काही कार्य करशील, जे काही मनामध्ये विचार आणशील, तसेच तुझे जीवन घडणार आहे। हो बाळा, कारण जे काही तू सकारात्मक विचार स्वतःकडे आकर्षित करशील, तसेच तुझे जीवन घडत जाणार आहे।
याचा अनुभव घेऊन तर पहा. कारण बाळा, जेव्हा जेव्हा तुम्ही नकारात्मक विचार केले आहे आणि नकारात्मक विचार करून काही कृती करण्याचा प्रयत्न केला आहे, तुम्हाला जाणवले असेल की त्यामध्ये तुम्हाला कधीही यश प्राप्त झाले नाही. पण हेच जेव्हा तुम्ही काही सकारात्मक विचाराने, चांगल्या विचाराने आणि चांगल्या मनाने काही कार्य केले असेल, तेव्हा हेही तुम्हाला जाणवले असेल की त्यामध्ये तुम्हाला खूप काही यश प्राप्त झाले आहे, खूप काही तुमच्या मनाला समाधान प्राप्त झाले आहे. म्हणूनच बाळा, जसे तुमचे विचार तसे तुम्ही घडत जाणार, तसे तुमचे आयुष्य तुम्हाला घडवत राहणार. जर तुमच्या मनामध्ये कोणाविषयी काही राग, द्वेष, मत्सर असेल, तो या क्षणी काढून टाका आणि आतापासून मनामध्ये शुभ विचार आणण्याचा प्रयत्न करा आणि मग पहा तुमचे आयुष्य किती सुंदर वळण घेत आहे. बाळा, हा संदेश ऐकता क्षणी तुझ्या आयुष्याला खूप मोठे वळण प्राप्त होणार आहे. बाळा, ही सर्व काही मदत करण्यासाठीच स्वामी माऊली तुझ्यासमोर या संदेशामार्फत आली आहे. तेव्हा बाळा, आता दुर्लक्ष नको. काहीतरी घडवण्यासाठी, काहीतरी प्राप्त करण्यासाठीच तुला आता उठून उभे राहायचे आहे. आजपर्यंत खूप काही तुझे खच्चीकरण करण्यात आले आहे. तुला प्रत्येक कार्यामधून मागे खेचण्याचा प्रयत्न केला आहे. पण बाळा, माझा स्वामीप्रिय बाळ खचणारा नाही, हरणारा नाही. माझा स्वामीप्रिय बाळ आत्मविश्वासाने प्रत्येक संकटांना सामोरे जाणार आहे. हो बाळा, या शत्रूंना तुला घाबरण्याची गरज नाही. कारण बाळा, या शत्रूंसमोर आता ही ब्रह्मांडाची शक्ती स्वामी आई उभी आहे. तेव्हा तू निश्चिंत राहा. या नकारात्मक लोकांचा विचार करून स्वतःचे जीवन खराब करून घेऊ नको, स्वतःचे कर्म खराब करून घेऊ नको. बाळा, तुला जे काही प्राप्त करायचे आहे, मग तुझे एखादे मोठे स्वप्न असेल, तुझ्या मनातील एखादी इच्छा असेल, तुझ्या कुटुंबासाठी तू काही नियोजन केले असेल, बाळा, आता वेळ आली आहे ते पूर्ण करण्याची. आता गरज आहे आत्मविश्वासाने, संयमाने जे काही तुझ्या मनात आहे ते घडवण्याची. हो बाळा, कारण आमचे शुभ आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. तेव्हा निरंतर प्रत्येक पाऊल विश्वासाने, खंबीरपणे पुढे चालत राहा. ही स्वामी माऊली सदैव तुझ्या पाठीशी उभी आहे. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. हम गया नाही, जिंदा आहे. बाळा, या अभय वचनाचे निरंतर स्मरण कर आणि प्रत्येक पाऊल आनंदाने, शुभ विचाराने, सकारात्मक विचाराने पुढे चालत राहा. कारण तुझा जो प्रचंड आमच्यावरती विश्वास आहे तो कधीही ढळणार नाही. आणि याच विश्वासाची उत्तर देण्यासाठीच ही स्वामी माऊली निरंतर तुझ्या सोबत आहे. हो बाळा, यापुढे तुला कोणा शत्रूंपासून कधीही त्रास होणार नाही याची काळजी फक्त आम्ही घेणार आहोत. तेव्हा तू निश्चिंत राहा, तू निरंतर पुढे चालत राहा. आमचे शुभ आशीर्वाद तुझ्या सोबत आहेत, तुझ्याबरोबर आहेत. स्वामी म्हणतात, बाळा, भयंकर संकटे तुझ्या वाट्याला आली, खूप काही दुःख तू सहन केले आहेस, तुझ्या कुटुंबाने खूप काही संकटांचा सामना केला आहे. पण बाळा, असे असताना देखील तू आमच्या भक्तीमध्ये कधीही अंतर दिले नाही. आमचे निरंतर नामस्मरण तुझ्या मुखामध्ये अखंड राहिले आहे. बाळा, आम्ही सर्व काही पाहिले आहे. तू काहीही न सांगता तुझे सर्व दुःख आमच्यापर्यंत पोचले आहे. तेव्हा आता चिंता करू नको. चिंता ते करतील ज्यांनी दूर राहून तुझी मजा पाहिली आहे. चिंता ते करतील जेव्हा तुला त्यांची गरज होती, पण ते तुझ्यासमोर आले नाही, त्यांनी तुला कसलीही मदत केली नाही. बाळा, तू मात्र चांगल्या स्वभावाने, चांगल्या मनाने निरंतर या लोकांची मदत केली आहेस. आम्ही सर्व काही पाहिले आहे आणि हेच तुझे चांगले कर्म आता फळाला येणार आहे. तेव्हा चिंता नको, चिंतन कर, निरंतर नामस्मरण कर. त्यामध्ये कधीही खंड पडू देऊ नको. कारण बाळा, हेच नामस्मरणाची शक्ती तुझ्यासमोर सुरक्षा कवच याचे वलय बनून निरंतर राहणार आहे. कोणतेही संकट तुझ्या समोर येणार नाही. हो बाळा, आता या शत्रूंना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळाल्याशिवाय राहणार नाही. तुझे खूप काही वाईट केल्यानंतर आता याची शिक्षा त्यांना मिळणे भागच आहे. कारण बाळा, कर्माचा फेरा सर्वत्र फिरत असतो. नियती, निसर्गा नियमानुसार जे तुम्ही कराल
जे तुम्ही समोरच्याला द्याल ते दुप्पट होऊन तुमच्याकडे परत येणारच आहे. मग बाळा, ते तुम्ही एखाद्याला दिलेला आनंद असेल, एखाद्याच्या सुखाचा विचार केलेला असेल किंवा एखाद्याला मनापासून केलेली मदत असेल, बाळा, तू जे काही केले असेल ते सर्व काही तुला दुप्पट परत मिळणार आहे. चांगल्या कर्माचे फळ हे चांगलेच मिळत असते. याचे अनुभव तुम्हाला देखील आले असतील. स्वामी भक्तांनो, तुम्हालाही हे अनुभव आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करायला विसरू नका आणि स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या शत्रूंचे जे काही कट कारस्थाने आहेत सर्व काही आता तुझ्यासमोर उघडकीस येणार आहेत. हो बाळा, त्यांचे काहीही तुझ्यासमोर चालणार नाही, कारण ही ब्रह्मांडाची शक्ती, या शक्तीचा सामना त्यांना करावाच लागेल. त्यांना माहीत नाही की तुझ्या पाठीशी कोणती शक्ती उभी आहे. यांची त्यांना उशिरा जाणीव होणार आहे. बाळा, तू फक्त तुझा संयम, तुझा आत्मविश्वास कधीही ढळू देऊ नको आणि मग पहा, उशिरा का होईना तुझ्या मनासारखेच सर्व काही घडणार आहे. कारण ही स्वामी माऊली आता तुझ्या सोबत आहे. तुझ्या मनातील खूप मोठी इच्छा पूर्ण होण्याची योग्य वेळ जवळ आली आहे. बाळा, जर तुझ्या समोर हा दिव्य संदेश आला आहे तर बाळा, हा योगायोग समज आणि संधी न दवडता शांत मनाने शेवटपर्यंत हा संदेश ऐकून तर पहा. कारण बाळा, हा संदेश ऐकल्यानंतर तुला खूप काही शुभ संकेत या संदेशामार्फत प्राप्त होणार आहेत. बाळा, हे मार्गदर्शन जेव्हा जेव्हा तुमच्या कानी पडत असते तेव्हा तेव्हा तुमचे जीवन सुंदर घडत असते. तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या संदेशामध्ये मिळत असतात. म्हणूनच बाळा, हे सुंदर मार्गदर्शन आम्ही तुझ्यासाठीच घेऊन येत असतो. कारण तुझे मन खूप दुःखी असते. तुझ्या मनामध्ये सतत नकारात्मक विचार असतात आणि याच नकारात्मक विचाराने तू स्वतःला खूप काही त्रास करून घेत असतो आणि खूप काही तुझ्या हातून कृती खराब होत असतात. तुला कुठल्याही कार्यामध्ये यश प्राप्त होत नाही. म्हणूनच बाळा, तुला मदत करण्यासाठीच मी हे दिव्य शुभ आशीर्वाद घेऊन आणि हे शुभ संकेत घेऊन तुझ्यासमोर आलो आहे. स्वामी भक्तांनो, तुम्हालाही स्वामी माऊलींची मदत हवी आहे? कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मला तुमची मदत हवी आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेअर करायला देखील विसरू नका. स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील. तुमच्या मनातील सर्व काही इच्छा पूर्ण करतील. ही स्वामी माऊली चरणी मी प्रार्थना करते. स्वामी म्हणतात, बाळा, आता चिंता करू नको, कारण तुझे भाग्य बदलण्याची वेळ आता जवळ आली आहे. हो बाळा, आमचे शुभ आशीर्वाद तुझ्या भाग्यामध्ये अद्भुत चमत्कार घडवून आणणार आहेत. फक्त तू शांत राहा. मनातील राग, द्वेष, मत्सर यावरती तुझे नियंत्रण ठेव. कारण बाळा, जेव्हा जेव्हा या सर्व गोष्टी तुमच्या मनामध्ये असतात तेव्हा तुमच्या हातून खूप काही कृती घडून येत नाहीत. जे काही कार्य चांगले होण्याची वेळ येत असते त्याचवेळी तुमच्या या नकारात्मक विचाराने ते तुमचे कार्य खराब होऊन जाते. म्हणूनच कोणतेही कार्य करा, पण ते चांगल्या मनाने, चांगल्या विचाराने करा आणि मग पहा, त्या कृतीमध्ये तुमच्या परिश्रमाची जोड असेल तर तुम्हाला त्यामध्ये उत्तम यश प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. कारण बाळा, आमचे शुभ आशीर्वाद निरंतर तुझ्या पाठीशी आहेत आणि हे शुभ आशीर्वाद तुझ्या जीवनामध्ये खूप मोठा आनंद निर्माण करणार आहेत. तुझ्या कुटुंबामध्ये आता आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. हो बाळा, बाळा, ज्या गोष्टींची तू वाट पाहत आहेस तीच गोड बातमी तुला मिळणार आहे. या संदेशाकडे कानाडोळा करू नको. कारण बाळा, खूप आनंदाचे, वैभवाचे दिवस तुझ्या दिशेने येत आहेत. आता खूप मोठे संकट तुझ्या कुटुंबावरचे टळले जाणार आहे. बाळा, तुझ्या मुलांची प्रगती आता तू करू शकणार आहेस. तुझ्या सर्व काही आर्थिक चिंता मिटवणारा हा दिव्य संदेश तुझ्या समोर आहे. जे काही तू आजपर्यंत गमावले आहेस, ज्याची आशा देखील तू सोडली आहेस, ते सर्व काही दुप्पट होऊन तुझ्यासमोर येणार आहे. बाळा,
आता तुझ्या मुलाबाळांचे संरक्षण, तुझ्या कुटुंबाचे संरक्षण आणि तुझे संरक्षण सर्व काही या स्वामी माऊलींच्या हातामध्ये आहे. बाळा, तू निश्चिंत राहा, कारण तुझ्या आयुष्यामध्ये दिव्य प्रकाश आणण्याचे कार्य आम्ही करणार आहोत. आज हा तुझ्यासमोर हा दिव्य पवित्र संदेश येणे म्हणजे तुझ्या भाग्याचे लक्षण आहे. खूप भाग्यशाली बाळ आहेस, म्हणूनच तुझ्यासमोर हा दिव्य संदेश आला आहे. बाळा, तुझ्या विजयाची तारीख आम्ही ठरवली आहे. आता निश्चिंत राहा. तुला खूप काही प्रगतीपथावर आम्ही जाताना पाहणार आहोत. पण फक्त संयम आणि आत्मविश्वास सोडू नको. कधीही अधीर मनाने कुठलेही कार्य करायला जाऊ नको. आणि मग पहा, संयमाने आत्मविश्वासाने जे काही कार्य करशील त्यामध्ये तुला मनासारखे यश प्राप्त नाही झाले तर सांग, बाळा, तुझे नशीब आता चमकणार आहे. तुझ्या जीवनामध्ये खूप अद्भुत चमत्कार घडण्याची वेळ जवळ आली आहे. स्वामी म्हणतात, जेव्हा जेव्हा तुम्ही काही गोष्टींकडे दुर्लक्ष करता, मग ते तुमचे दुःख असो, तुमच्या घरातील एखादी वाईट घटना असो किंवा तुमच्यावरती आलेले संकट असो, हे सर्व काही तुम्ही दुर्लक्ष करून सकारात्मक विचाराने पुढे जाता, तेव्हा बाळा आपोआप तुमची प्रगती होत राहते. कारण तुमचे मन खंबीर झालेले असते. प्रत्येक संकटाचा सामना करण्यासाठी तुम्ही आतून खंबीर झालेला असता आणि तुमच्या याच संयमाचा आणि आत्मविश्वासापुढे कुठलेही संकट थांबत नाही. कुठल्याही तुमच्यावरती शत्रूने काही कारवाया केल्या तरीही तुम्ही त्या झुगारून देता. कारण तुम्हाला माहीत आहे, तुमच्या पाठीशी एक अद्भुत शक्ती उभी आहे आणि ती शक्ती कोण आहे हे तुम्हाला माहीत आहे. फक्त तुमच्या शत्रूंना हे समजण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे. पण बाळा, निश्चिंत हो, हे त्यांनाही लवकर समजेल की खूप काही त्रास देऊनही ते तुझे काहीही वाकडे करू शकत नाही. तुला कुठल्याही कार्यांमधून बाहेर खेचू शकत नाही. तुला आता यशस्वी होण्यापासून ते रोखू शकत नाही. बाळा, हे लवकरच तुझ्या शत्रूंना समजणार आहे. फक्त तू शांत राहा. हे सर्व काही शांत मनाने पाहत राहा. तू आजपर्यंत जे काही परमेश्वराकडे मागत आहेस, आजपर्यंत ज्या काही तुझ्या मनातील इच्छा आहे, बाळा, सर्व काही तुला मिळणार आहे. सर्व काही मनातील इच्छा पूर्ण होणार आहेत. फक्त शांत राहा, संयम ठेव. स्वामी म्हणतात, बाळा, जेव्हा जेव्हा तुमच्या मनामध्ये काही नकारात्मक विचार येतात आणि याच नकारात्मक विचाराने नकळत तुमच्या हातून काही कृती घडतात आणि त्या कृतीचे रूपांतर तुमच्या वाईट कर्मामध्ये होते आणि हेच वाईट कर्म तुमच्यासमोर वेळोवेळी तुम्हाला त्रास देण्यासाठी येत असते, तेव्हा तुमच्या मनामध्ये खूप काही प्रश्न येत असतात. स्वामी माऊली, मी हे सर्व काही करूनही माझ्याच वाट्याला हे सर्व दुःख का? मी सर्व काही चांगले वागूनही माझ्याच वाट्याला ही संकटे का? पण बाळा, त्यावेळी तुमच्या निरंतर लक्षात आले पाहिजे की तुमच्या हातून चांगले कर्म घडत आहे का, यावरती तुम्ही पूर्णतः लक्ष देत चला. जेव्हा जेव्हा तुम्ही काही कृती करता, खरोखर ती कृती तुमच्या हातून चांगली होत आहे का, यावरती तुमचे पूर्ण लक्ष असायला हवे. कारण वाईट कृती ह्या नकळत घडत असतात आणि त्या होऊ नये याची तुम्ही पूर्ण काळजी घ्यायला हवी. कारण बाळा, जेव्हा वाईट कृती घडतात तेव्हा त्याचा परिणाम ठरलेला असतो आणि जेव्हा चांगल्या कृती घडतात, चांगले कर्म घडते, तेव्हा त्याचे फळ हे चांगले निश्चित ठरलेले असते. या दोन गोष्टी तुम्ही निरंतर लक्षात ठेवल्या तर बाळा, तुमचे आयुष्य तुम्हाला खूप सोपे होऊन जाईल. तुमचे जीवन तुम्ही सुंदर घडवत जाणार आहात. आता वेळ आली आहे तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सर्व काही प्राप्त करून घेण्याची. आता वेळ आली आहे ज्या गोड बातमीची तू वाट पाहत आहेस ते तुला मिळण्याची. हो बाळा, निश्चिंत राहा. सर्व काही धावत्या दिशेने तुझ्या दिशेने येत आहे. काळजी करू नको, कारण तुझ्या कुटुंबावरील संकट आम्ही दूर केले आहे. आता महालक्ष्मीच्या कृपेने तुला पैशाचा वर्षाव तुझ्यावरती होणार आहे. तुझ्या मनातील खूप मोठी बातमी जी आजपर्यंत पूर्ण होऊ शकली नाही, ती आता पूर्ण होणार आहे. बाळा, खूप नशीबवान आहेस, खूप भाग्यवान आहेस, म्हणून या संदेशापर्यंत पोचला आहेस. हा संदेश उगीचच कोणाच्याही हातामध्ये पडत नाही. जो खरोखर स्वामीप्रिय बाळ खूप भाग्यशाली आहे.
म्हणूनच त्याच्या हातामध्ये हा पवित्र संदेश पडत असतो आणि त्याच्यासमोर हे आमचे व्हिडिओ येत असतात. तेव्हा बाळा, शांत मनाने दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत ऐक. स्वामी भक्तांनो, तुम्हीही स्वतःला भाग्यशाली बाळ समजत असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मी भाग्यशाली बाळ आहे, म्हणूनच या संदेशापर्यंत पोहोचलो आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील. स्वामी म्हणतात, बाळा, जेव्हा जेव्हा तू खूप काही संकटाने त्रासून जातो बाळा, तेव्हा असे समज की आम्हीच तुमची परीक्षा घेत असतो. जेव्हा जेव्हा तुमच्यासमोर खूप काही मार्ग बंद होत असतात, सर्व काही वाटा बंद झालेल्या असतात, काय करावे तुमच्यासमोर काहीही मार्ग दिसत नाही बाळा, तीच समज तुझी खूप मोठी परीक्षा आहे आणि या परीक्षेमध्ये तू उत्तीर्ण होत असतो. आम्हाला माहीत आहे की माझा स्वामीप्रिय बाळ खूप मनाने खंबीर आहे, खूप जिद्दी आहे, तो कुठल्याही संकटाचा सामना करणारच. म्हणूनच बाळा, तुझ्यासमोर हे दुःख संकटे येत असतात, कारण आम्हाला माहीत आहे तुला जिद्दी बनवायची आहे, तुला खंबीर करायचे आहे. कुठल्याही संकटाला तू घाबरून न जाता, खचून न जाता त्या तू संकटाचा सामना जिद्दीने करावास. म्हणूनच आम्ही तुझी ही घेतलेली परीक्षा समज. कारण कधी कधी तुम्हाला असे वाटत असते की स्वामी माऊली, हे सर्व माझ्या वाट्याला काय येत असते. तर बाळा, हे असे उगीचच कोणाच्याही वाट्याला येत नाही, कारण हिऱ्याची परखल्याशिवाय आम्ही कोणाच्याही आयुष्यामध्ये अशी संकटे निर्माण करत नाही. कारण आम्हाला ती व्यक्ती पूर्णतः माहीत झालेली असते, आम्हाला आमचा स्वामीप्रिय बाळ समजलेला असतो. म्हणूनच आम्ही खूप काही त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या परीक्षा घेत असतो, कारण आमचा विश्वास असतो त्याच्यावरती की तो कोणत्याही परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणारच, खचून जाणार नाही, माघार घेणार नाही. कारण आमची कृपादृष्टी सदैव त्याच्या पाठीशी असते. आमचे प्रेम, आमचे आशीर्वाद त्याला या सर्व संकटामधून बाहेर काढून मजबूत बनवत असते, खंबीर बनवत असते. कुठल्याही संकटाचा सामना करण्यासाठी त्याला खूप काही शक्ती प्रदान करत असते. म्हणूनच बाळा, अशी काही संकटे आली तर कधीही खचून जाऊ नको. असे समज की स्वामी माऊली तुझी परीक्षा घेत आहे आणि तू यामध्ये स्वामी माऊलींच्या आशीर्वादाने उत्तीर्ण होणारच आहेस. स्वामी भक्तांनो, स्वामी माऊलींचे असेच दिव्य आणि पवित्र संदेश ऐकण्यासाठी निरंतर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे मार्गदर्शन शांत मनाने ऐकत राहा. स्वामी माऊलींचा हा दिव्य आणि अद्भुत मंत्र आता तुमच्या कानावरती निरंतर पडणार आहे आणि या मंत्राने तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठा अद्भुत चमत्कार घडणार आहे. तुमच्या मनातील सर्व काही दुःख, वेदना आणि तुमच्या मनातील आर्थिक चिंता संपुष्टात येणार आहे. सर्व काही तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठीच हा अद्भुत मंत्र तुमच्या समोर येणार आहे. तेव्हा स्वामी भक्तांनो, दुर्लक्ष न करता शांत मनाने शेवटपर्यंत हा मंत्र स्वीकार करा आणि निरंतर तुमच्या हा मंत्र कानावरती पडत राहो, ही स्वामीचरणी मनापासून मी प्रार्थना करते. ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः. 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 ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः.
ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः. ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः. ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः. ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः. ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः. ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः. ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः. ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः. ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः. ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः. ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः. ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः. ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः. ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः. ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः. ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः. ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः. ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः. ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः. ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः. ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः. ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः. ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः. ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः. ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः. ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः. ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः. ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः. ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः. ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः. ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः. ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः. ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः. ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः. ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः. ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः. ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः. ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः. ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः. ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः. ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः. ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः. ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः. ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः. ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः.
ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः. ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः. ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः. ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः. ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः. ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः. ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः. ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः. ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः. ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः. ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः. ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः. ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः. ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः. ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः. ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः. ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः. ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः. ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः. ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः. ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः. ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः. ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः. ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः. ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः. ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः. ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः. ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः. ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः.